नमस्कार. चला, आज हिस्पॅनिक संस्कृतीच्या जगात एक फेरफटका मारूया. आणि हा फेरफटका आपण काही खास शब्दांच्या मदतीने करणार आहोत. असं समजा की आपल्या हातात एक कंपास आहे जो आपल्याला योग्य दिशा दाखवेल. हे फक्त शब्द नाहीत, हे लक्षात घ्या. हा तर एक नकाशा आहे, एका चैतन्यमय संस्कृतीला समजून घेण्याचा, तिच्याशी नातं जोडण्याचा. आणि यातला प्रत्येक शब्द आपल्याला एका नव्या इंटरेस्टिंग वाटेवर घेऊन जाणार आहे. ओके, तर मग सुरुवात कुठून करायची? आपण सुरुवात करूया रोजच्या जगण्यातल्या, म्हणजे दैनंदिन जीवनातल्या संवादापासून. कारण हेच ते शब्द आहेत जे कोणत्याही गप्पांचा पाया असतात. कोणत्याही संस्कृतीचा खरा आत्मा कुठे सापडतो? तर तो सापडतो तिच्या इतिहासात आणि तिच्या कलेत. म्हणूनच ला इस्टोरिया म्हणजे इतिहास आणि एल आर्ते म्हणजे कला, हे शब्द आपल्याला त्या संस्कृतीच्या भूतकाळात आणि तिच्या क्रिएटिव्ह जगात डोकावून बघायला मदत करतात. बरं, इतिहास आणि कलेनंतर आता वळूया जरा मनोरंजनाकडे. एल सिने म्हणजे सिनेमा आणि ला म्युझिका म्हणजे संगीत. हे असे विषय आहेत जे खरं तर जगभरातल्या लोकांना एकत्र आणतात, नाही का? अच्छा, तिथले लोक आपला रिकामा वेळ कसा घालवत असतील? शहराच्या धावपळीत लाविदा नोक्तुर्ना म्हणजे नाईट लाईफ एन्जॉय करत असतील, की इर्दे कॉम्प्रास म्हणजे शॉपिंगला जात असतील. या शब्दांमधून आपल्याला त्यांच्या सोशल लाईफची एक मस्त झलक मिळते. आणि हो, खाण्यापिण्याशिवाय कुठली संस्कृती पूर्ण होते का? बिलकुल नाही. ला कोमिदा म्हणजे अन्न किंवा जेवण आणि सालीर असेनार म्हणजे डिनरसाठी बाहेर जाणं. हे शब्द म्हणजे एका स्वादिष्ट गप्पांची सुरुवातच आहे, असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर आता आपल्याकडे शब्दांचा नकाशा तयार आहे. पण फक्त नकाशा असून काय उपयोग? चला आता बघूया की या नकाशाच्या मदतीने आपण प्रत्यक्ष अनुभवांच्या वाटेवर कसं पुढे जाऊ शकतो. या संस्कृतीशी खोलवर जोडलं जाण्यासाठी 3 सोपे मार्ग आहेत. पहिला, इर आ उन मुसेओ म्हणजे म्युझियमला भेट देऊन इतिहासाला जवळून अनुभवणं. दुसरा, सालीर कॉन अमिगोस म्हणजे मित्रांसोबत बाहेर जाऊन त्यांच्या सामाजिक जीवनाचा भाग बनणं. आणि तिसरं, टोकार ला गिटारा म्हणजे गिटार वाजवण्यासारखं काहीतरी शिकून थेट कलेशी जोडलं जाणं. आता खरी गंमत सुरू होते. या आपल्या सांस्कृतिक नकाशावर काही खास लँडमार्क आहेत, काही आयकॉन्स, जे या संस्कृतीची खरी ओळख आहेत. चला तर मग या आयकॉन्सना शोधायला निघूया. इथे बघा, या टेबलमध्ये स्पॅनिश बोलणाऱ्या जगातल्या काही प्रसिद्ध सांस्कृतिक गोष्टींची एक छोटीशी ओळख आहे. यात नृत्य आहे, खाणंपिणं आहे आणि काही महत्त्वाची ठिकाणं सुद्धा आहेत. चला, आता काही उदाहरणं पटापट बघूया. सगळ्यात आधी एल फ्लामेंको, स्पेनचा एक अतिशय जोशपूर्ण आणि प्रसिद्ध डान्स फॉर्म. त्यानंतर आहे लास तापस, स्पेनमधली एक खास खाण्याची पद्धत, ज्या जेवणासोबत छोटे छोटे पदार्थ सर्व्ह केले जातात. आणि हे तर सगळ्यांनाच माहीत असेल, मेक्सिकोचं जगप्रसिद्ध ड्रिंक एल टेकीला. पुढे आहे व्हेनेझुएलामधलं एक नैसर्गिक आश्चर्य, एल साल्तो आहेल, जगातला सगळ्यात उंच धबधबा. एल देसियर्तो दे आताकामा, हे आहे चिलीमध्ये पसरलेलं एक प्रचंड मोठं आणि युनिक असं वाळवंट. आणि या यादीतलं शेवटचं नाव आहे कोस्टा रिकामधलं एल व्हॉल्केन ॲरेनाल, एक प्रसिद्ध आणि ॲक्टिव्ह ज्वालामुखी. तर हे सगळे शब्द आणि ही सगळी प्रतीकं ही फक्त माहिती नाहीये. ही खरं तर प्रत्येकाच्या स्वतःच्या सांस्कृतिक प्रवासाची एक खूप सुंदर सुरुवात आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर भाषा म्हणजे संस्कृतीपर्यंत पोहोचण्याचा एक नकाशा आहे. रोजच्या वापरातले शब्द लोकांशी कनेक्ट होण्याची किल्ली आहेत. आणि तिथली खास आयकॉन्स आपल्याला त्या संस्कृतीत आणखी खोलवर घेऊन जातात. आणि हो, ही यादी तर फक्त एक झलक आहे, सुरुवात आहे. तर मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ह्या नवीन सांस्कृतिक नकाशावर प्रत्येकाचा पहिला थांबा कोणता असेल?